नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहे चविष्ट अशी शेवळ्याची भाजी. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम भाजी धुवून घ्यायची आणि ती कापायची. त्याच्यानंतर तिला परत एका पाण्याने धुवायची. हा जो ऑरेंज कलरचा भाग दिसतोय तो फेकून द्यायचा. ह्याला निवळा म्हणतात. हा भाजीत टाकल्यामुळे भाजी खवत नाही. ह्या भाजीत वाल टाकल्यावर ह्या भाजीला चव येते. त्यात सुकवलेली कैरी ॲड करून हे सगळे धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर ही भाजी शिजवून घ्यायची. तिला थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्यात तेल, जिरे ॲड करून जिऱ्याला चांगलं परतवून घ्यायचं. त्याच्यानंतर त्यात लसूण आणि टोमॅटो ॲड करून त्याला चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्यात मीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि खोबऱ्याचं वाटण घालून त्याला परतवून घ्यायचं. हे वाटण बनवण्यासाठी आम्ही वापरले खोबरं, लसूण आणि भाजलेला कांदा. त्यात हळद ॲड करून त्याला परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर आपली शिजलेली भाजी त्यात ॲड केली. थोड्या वेळानंतर तयार आहे आपली चविष्ट अशी शेवळी